नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. गणेश देवकर प्रवास जिद्दीचा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत. मित्रांनो, ब्लॉग 14 मध्ये आपण शूट करत आहे आणि आज आपल्याला स्क्रीनशॉट दाखवला आहे. बघा मित्रांनो, या स्क्रीनशॉटप्रमाणे आपल्याला पहिलीच बुकिंग मिळालेली आहे. भिवंडी कशेली ते उल्हासनगर. मित्रांनो, चला जाऊया आपण पिकअप लोकेशनला आणि गाडी लोड करून निघूया पुढच्या दिशेने. आज कालचा दिवस बघितला आपण मित्रांनो, मार्केटमध्ये आपण तासंतास थांबून पण आपल्याला बुकिंग मिळालेली नाही. 2 बुकिंग नंतर तिसरी बुकिंग मिळाली नाही. वाजल्या होत्या 2-3 बुकिंग मित्रांनो, पण ते 300-400 रुपयाच्या बुकिंग होत्या, त्याच्यामुळे आपण त्या घेतल्या नव्हत्या. पण चला मित्रांनो, आज बघूया काय होतं आहे. आजचा दिवस कसा जातो, संघर्षाचा जातो आहे की काय जातो आहे, आपण बघूया मित्रांनो. आपल्याला धंद्याची खूप गरज आहे, धंदा करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर धंदा आज कव्हर करून घेऊया मित्रांनो. लोकेशनला पोचलेलो आहे. हे आहे सोफा फॅक्टरी रिटेल आउटलेट. इथे आलेलो आहे मित्रांनो. सोफे टाकून उल्हासनगरला जायचं आहे आपल्याला. चला तर मग बघूया, सोफे लोड करूया आणि निघूया मित्रांनो. चला मग आता किती सोफे भरतायत बघूया गाडीमध्ये. मित्रांनो, फायनली आपली गाडी भरून झालेली आहे आणि आपण कशेलीच्या ब्रिजवरती आलेलो आहे. चला तर मग ठाणा मार्गे जाऊया उल्हासनगरला. ठाण्याला बी जायची गरज नाही, बाळकुम नाक्याला पण जायची गरज नाही. त्याच्या अलीकडूनच बाळकुमच्या गावातूनच एक रस्ता आहे मित्रांनो. डायरेक्ट नाशिक रोडला काढतोय. शॉर्टकट मारूया आपण आणि निघूया. फायनली आपण आता कल्याणमध्ये पोचलेलो आहे मित्रांनो. तर कल्याण बायपासला आहे, म्हणजे भिवंडीवरून राईट मारला की आता हा सरळ कल्याणला जातोय रोड मित्रांनो. आणि सरळ गेलो असतो तर नाशिकला रोड जातो. आपण कल्याण बायपासला पोचलेलो आहे. आता इथून काय 25 मिनिटं लोकेशन दाखवतंय. चला तर मग, कारण ट्रॉफिक खूप आहे मित्रांनो. ट्रॉफिकचा संघर्ष करून वैतागलोय. पण चालायचं. मुंबई भिवंडी म्हणजे ट्रॉफिक आणि ट्रॉफिक म्हणजेच मुंबई भिवंडी. चला तर मग लवकर प्रवास करू. फायनली आपण उल्हासनगरला पोचलेलो आहे आणि 10 मिनिटातच पिकअप लोकेशनवर पोचतोय. चला तर मग पिकअप लोकेशनला पोचू, खाली करू आणि नेक्स्ट भाडं कोणतं मिळतंय ते बघूया मित्रांनो. इथं खाली करायचं आपल्याला. आपण इथं लोकेशनला पोचलेलो आहे. चला तर मग खाली करून घेऊया आणि निघूया. भाडं सोडल्यानंतर आपल्याला लगेच उल्हासनगरवरून एक बुकिंग आलेली आहे मित्रांनो. होऊ शकता गाडीत लोड करायचं आहे मला. तर मित्रांनो, आपल्याला लगेच दुसरी बुकिंग मिळालेली आहे मित्रांनो. हा स्क्रीनशॉट बघू शकता मित्रांनो. लगेच आपल्याला दुसरी बुकिंग मिळालेली आहे आणि आपण मित्रांनो गाडी भरायला पण लावलेली आहे. गाडी भरायला लावलेली तोपर्यंत जेवण करून पण घेऊया मित्रांनो आपण. आणि गाडी भरायला लावलेली आहे आपल्याला. इथून लगेच मानकोली पारसनाथचं भाडं आलेलं आहे मित्रांनो. चला तर मग गाडी भरून घेऊया आणि निघूया मित्रांनो. तुम्हाला मी माल भरतानाची पण दाखवेल मित्रांनो. आणि जास्त काही नाही, 1000 रुपयाची बुकिंग आहे मित्रांनी. पण चला, एमटी जाण्यापेक्षा बरं झालं, त्या साईडचं भाडं भेटलं. काय लोडिंग व्हायला चालू झालेली आहे गाडी. टाका पण यायला लागला आहे गाडीमध्ये. चला तर मग पटपट लोडिंग करून घेऊया आणि निघूया मित्रांनो. आपण गाडी लोड करून निघालेलो आहे प्रथमेश कॉम्प्लेक्स मानकोलीच्या दिशेने. आता कल्याणमध्ये पोचलेलो पण आहे. डोंबिवलीवरून गाडी भरलेली होती. चला बघूया पुढे किती ट्रॉफिक लागतं, काय लागतं मित्रांनो. ही आजच्या दिवसातली आपली दुसरी ट्रिप आहे. चला, धंदा कव्हर होतोय की नाही, काय होतंय ते सगळं कळेल आपल्याला आज. बघूया आज काय होणार आहे आपल्या आयुष्यात. मित्रांनो, पारसनाथ कंपाऊंडमध्ये आपण पोचलेलो आहोत आणि अवघ्या 2 ते 3 मिनिटातच आपण लोकेशनवरती पोचतोय. समोरून एक राईड दाखवला आहे मित्रांनो 200 मीटरवरून. त्या राईडच्या टर्निंगवरतीच आहे, म्हणजे व्हाईट कलरची बिल्डिंग दिसत असेल तुम्हाला, तिथंच जायचं आहे आपल्याला. 4:30 वाजलेले आहेत मित्रांनो. धंदा कव्हर करायला खूप टाईम लागलेला आहे. कालच्यासारखा सेम डेज आजचा पण धंदा होतोय की काय असं वाटतंय मला. चला बघूया काय होतंय. पटपट गाडी खाली करून घेऊया आणि निघूया मित्रांनो. ही ट्रिप आहे 1000 रुपयाची आपली. चला तर मग बघूया काय होतंय ते. आता लोडिंग झालेली आहे. लिफ्टमध्ये माल भरलेला आहे. नाही, पेमेंट लेने का आ रहा हूं मैं ऊपर. लिफ्टमध्ये माल भरलेला आहे आणि आपली गाडी पण खाली झालेली आहे. बघू शकता मित्रांनो, गाडी पूर्ण खाली झालेली आहे.
आणि हा लिफ्टमध्ये माल वरती चढलेला आहे. चला पेमेंट घेऊया आणि निघूया मित्रांनो. तर मित्रांनो आपण ती गाडी खाली केली आणि लगेच ट्रिप एंड केली की मित्रांनो तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो. हा बघा स्क्रीनशॉट मित्रांनो. 14,000 रुपयाची बुकिंग आलेली होती आपल्याला, पण आपण नाही उचलली कारण उद्या परवा गुढीपाडवा आहे आणि आपल्याला घरामध्ये आपलं 9 वर्षांनी गुढीपाडव्यानं स्वागत करायचं गुढीपाडव्याचं, म्हणून आपण गेलो नाही मित्रांनो. गुजरातची 14,000ची ट्रिप आली होती. ठीक आहे मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही, पण लगेच आपल्याला त्याच्यानंतर हा स्क्रीनशॉट बघा मित्रांनो. ही ट्रिप आपल्याला रबाळ्याची आलेली आहे आणि आपण लोकलला धंदा करतो सध्या तरी, म्हणून लोकल ट्रिप उचललेली आहे. चला तर मग जाऊया सागर कंपाऊंडला, सागर कॉम्प्लेक्सला, सागर कॉम्प्लेक्सवरून रबाळे मित्रांनो. चला फायनली मित्रांनो आपण लोकेशनला पोचलेलो आहे. तो निळ्या कलरचा कंटेनर लागला आहे, तिथेच कुठे तर गाडी भरायची आहे. चला बघूया काय मटेरियल आहे. आता मित्रांनो मटेरियल पण काय आहे ते माहीत नाही आपल्याला. निळ्या कंटेनरच्या पुढे ये बोलला आहे तो. चला बघूया मग काय आहे मित्रांनो. बघू शकता एवढंच मटेरियल आहे. हा एक पाईप आहे आणि एक हे छोटं काळं, एवढंच मटेरियल घेऊन जायचं आहे आपल्याला रबाळेला. चला फायनली एक्सप्रेसला लागलेलो आहे, नाशिक ठाणे एक्सप्रेस. चला तर मग आपल्याला पुढून यू टर्न घेऊन यायचं मित्रांनो. इथे बघूया आता पुढून कुठून यू टर्न मिळते ते. चला यू टर्न घेऊया आणि येऊया मित्रांनो इथेच परत. बघूया काय होतं मित्रांनो. ही जी आपण उचललेली आहे ना मित्रांनो, ही तिसरी ट्रिप आहे आजची. पहिली ट्रिप 1300 1350ची होती, दुसरी ट्रिप 1000 रुपयाची होती आणि आता ही तिसरी ट्रिप आहे 1250 रुपयाची. आजचा धंदा बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे मित्रांनो, पण एवढ्यात आपलं काहीच होत नाही. अजून 1-2 लोकल तरी व्हायला पाहिजेत. बघूया मित्रांनो. चला मग काय होतंय काय नाही बघूया. आता मानकोलीच्या ब्रिजवरती आलेलं आहे. समोर मानकोलीचा ब्रिज आहे आणि रबाळ्याला जायचं आहे आपण काय करूया, मुंब्र्यावरनं लेप मारूया, मुंब्रा बायपासवरनं आणि दिघा कळवा मार्गे जाऊया आपण मित्रांनो. खारेगाव मार्गे कळवा जाऊया. चला ट्रॅफिकची समस्या कधी संपणार? खारेगाव ब्रिज, मुंब्रा, देवदाणे हा जो खाडीवरचा ब्रिज आहे जोपर्यंत मोठा होत नाही आहे तोपर्यंत या खाडीवरचं ट्रॉफिक बंद होणार नाही आहे. हे ट्रॉफिक असंच राहणार आहे. डबल ब्रिजचं काम कधी होणार आहे काहीच माहिती नाही आहे. जबरदस्त असं ट्रॉफिक असतं ठाण्याच्या दिशेने. जेव्हा भिवंडीला जातो नाशिक रोडला तेव्हा खूप ट्रॉफिक असतं मित्रांनो. दोन्ही साईड ब्रिजवरती जाम असतात. माझा मागचे 25 मिनिटं या ट्रॉफिकमध्ये गेलेले आहेत मित्रांनो आणि रोज जात आहेत, सगळ्यांचे जात आहेत याच्यामध्ये. चला तर मग आपण आता पोचलेलो आहे खारेगाव टोल नाका, मुंब्रा टोल नाक्याला, मुंब्रा बायपास खारेगाव टोल नाक्याला पोचलेलो आहे आपण. अजून रस्त्याची कामं चालू आहेत पण पुढे टोल उभारायचं काम मात्र पहिल्यांदा चालू केलेलं आहे. रस्ता होईल तर होईल पण टोल पहिला उभा करणं त्यांना गरजेचं आहे. लावलेले आहेत वरतून ते टोलच उभारायचं काम चालू आहे. ते टोल नाक्यावरती जसं असतं तसंच काम चालू केलेलं आहे पूर्णपणे. अजून रस्ता पूर्ण झालेला नाही पण इकडे पण बघू शकता असं उभा केलेलं आहे. म्हणजे इथे भविष्यात 4-6 महिन्यात टोल होणार आहे. चला आपण लेप मारूया आणि खारेगाव मार्गे कळवा मार्गे रबाळेला जाऊया. तर लोकेशनला पोहोचलो, गाडी खाली झाली, 7:30 वाजलेत मित्रांनो आणि आपण हा ब्लॉग इथेच एंड करतोय. हा भाडं होतं 1420 रुपये झालं वेटिंग टाईम पकडून. गाडी आतमध्ये होते, मोबाईल जमा केल्यामुळे मित्रांनो आपण व्हिडिओ पुढचा काढू शकलो नाही आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. हे भाडं समजा 1400 रुपयाचं, दुसरं भाडं 1000 रुपयाचं आणि सकाळचं भाडं 1300 रुपयाचं. किती धंदा झाला तुम्हीच सांगा मित्रांनो. आणि हा ब्लॉग आपण इथे संपूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. नवीन चॅनल आहे मित्रांनो, थोड्या काही चुका होत असतील तरीही समजून घ्या तुम्ही मित्रांनो.